मित्रांनो, खऱ्या अर्थानं मी काशेगावकरांचं अभिनंदन करेन की वादळात सुद्धा दिवा तेवत ठेवण्याचं काम काशेगावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी केलं. नाही तर सत्ता ही सामान्य माणसाला जगू देत नसते. सत्तेच्या माध्यमातून विकास करायचा असतो, सामान्य माणसाला जवळ घ्यायचं असतं. परंतु इथं उलट आहे. कामगारांना पत्रिका वाटली पाहिजे, तुझं पाणी अडवलं जाईल, तुला कामावनं काढून टाकला जाईल, तुझा रस्ता अडवला जाईल. ही सत्तेची मस्ती असते. अरे देवाभाऊ नावाचा सामान्य माणूस नगरसेवक ते मुख्यमंत्री होतो आणि 150 आमदारांचा नेता बनतो. पण जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आले त्यांना 1.5 आमदार सुद्धा जवळ बाळगता आले नाही. हे दुर्दैव आहे. त्याच्यासाठी दुसऱ्याचं चांगलं चिंतावं लागतं. माझं ते माझं, दुसऱ्याचं बी माझं, आणि नुसतं दुसऱ्याचं माझं नाही तर घरदार सुद्धा तिथं असलं पाहिजे सिंहासनावरती, आणि जनता गुलाम असली पाहिजे. अरे किती दिवस चालणार? हे फार काळ चालत नसतं. एक रिक्षा ड्रायव्हर एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि हे फक्त आग लावत सुटता. मी आता मुलाखतीमध्ये वाचलं बापू, काय अजित दादा 2 राष्ट्रवादी एक करायला माझ्याकडे हेलपाट मारत होत. अरे दादा केवढा मोठा माणूस, ते गेले तर महाराष्ट्र रडला. दादा तुमच्याकडे हेलपाट का मारतील? काही 5-50 आमदार आहेत म्हणून मारतील? कशाला मारतील? पडक्या घरात कोण मुक्कामला जाईल का हो? कशाला कोण जाईल? पण ते कधी खऱ्याच्या गावात राहिलीच नाही. त्यांचा मुक्काम खोट्याच्याच गावात. तेजी जिरवायची. अरे असं करता 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 तुम्ही राजाराम नगर वरती आला रे बाबा. ते बंद करा. चांगलं वागा. चांगलं वागल्यावर चांगलं होतं म्हणून मी 2दा आमदार झालो. त्याच्यासाठी कुणाचं मला वाईट करायला लागलं नाही. अरे पाण्याच्या एवढ्या वर्षात काय पाण्याची योजना तुम्ही चांगली या गावाला दिली? या मराणापूरला बघायला 3 कोटीचा मी नुसता फिल्टर बसवलाय. माझ्या गावात फिल्टरच्या पाण्यानं आंघोळ करते ती. गावातल्या बायका फिल्टरच्या पाण्यानं धुणं धुती ती. गाया म्हशी बी फिल्टरच्या पाण्यानं धुती ती. आणि सकाळचा संडासला बी फिल्टरचं पाणी धुती ती. अरे विकास शो असतो. आणि जिल्हा परिषदेमध्ये किती उमेदवार निवडून येणार आहेत? त्यांना उमेदवारच मिळालेले नाही. जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येणार. तुम्हाला डोळं लागले ते. कवा एक होतोय, कवा शपथविधी घेतोय, कवा एक होतोय, कवा शपथविधी. नाही आता होईल बाबा. त्यांच्याकडे गडी लई झालं आता. बापू 240 आमदार आहेत. आम्ही अजून लाईन मध्ये. तुमचा नंबर कुठं लागेल? तर मी सगळ्यांना विनंती करतो, कमळाच्या समोरील बटन दाबा आणि गोर गरीब माणसाला एकदा निवडून द्या. गोर गरिबांना निवडून द्या. जिकडं जाईल तिकडं म्हणते हे पॅक ते पॅक. काय नको गोष्ट घेऊन काय पानं लावून पॅक करता येतं असं अजिबात नसतं. आणि मला सांगते इकडनं तिकडे गेला आणि तिकडनं इकडे गेला. अरे मी माड्यात जाऊन उभा राहिलो आणि 5 लाख मतं घेऊन आलो. काय का त्या गोर गरिबांनी दिली. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये तुम्ही आपल्या उमेदवारांना
कमळ या चिन्हावरती बटन दाबून भरघोस मताने निवडून द्या. तुम्ही कामाला प्रचंड लागा काशेगावकर. का तुम्ही जर मोठी रॅली वाटप जोरात चालू केलं ना, तुमचा बी फायदा होणार आहे, लक्ष्मी येणार आहे. पण ते फुलातनं बसून इथे कमळाच्या हे देण्यात ठेवा. आणि तुम्ही सगळे ताकदीनं आमच्या उमेदवारांना विजय कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तात्या सगळ्या तुमच्या परिवाराला धन्यवाद देतो. तात्या आमचं कवा तरी रुसत, पण मला बरं वाटतं. तात्या कितीही रुसला तर पाठीवर वळ उठू देत नाही. ते कामाला लागलं की तात्या लागतं. आणि निश्चितपणानं सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद. इथं सभा झाली, बिचारे एकनाथ शिंदे काय बोलले नाहीत म्हणून मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. पण दुसरं कोणीतरी बोललं की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार. आता 10 पक्ष बदलून ह्यो बाबा तिकडे गेलाय, तो आता मला म्हणतो भाजपमध्ये जाणार. भाजपलाही माहिती आहे की ह्यो कुणाचाच नाही. त्यामुळे अजित पवार आणि आमचा पक्ष आम्ही एक करणार होतो ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यासाठी माझ्याच घरी 10 बैठका झाल्या आणि आम्ही जवळपास ठरवलं होतं. दुर्दैवाने त्यांचा निधन झालं. पण सांगायचा मतितार्थ हा की काहीही बोलायचं आणि जयंत पाटलांच्यावर बोलल्याशिवाय बातमी तयार होत नाही. म्हणून जयंत पाटलांच्यावर बोलणं हा कार्यक्रम चालू आहे. आम्ही त्यांच्या कुणावरही बोलण्याची आमची कुणाची इच्छा नाही. या जिल्ह्यामध्ये मी पालकमंत्री झाल्यावर 2 कार्यक्रम केले. एक स्मार्ट PHCची योजना आणली. तुम्ही इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन बघा. उमदीपासून कोकरूडपर्यंत 67 आरोग्य केंद्र आहेत. काही ठिकाणी इमारती जुन्या होत्या, काही ठिकाणी स्टाफ नव्हता, बऱ्याच ठिकाणी डॉक्टर नव्हते, मशीन आहे पण टेक्निशियन नाही अशी अवस्था होती. औषधं आहेत का नाही त्याचा पत्ता नसायचा. मी पालकमंत्री झाल्यावर या जिल्ह्यामध्ये व्यवस्था अशी केली की जुन्या इमारती, आता मी मगाशी मांगल्याला माझी सभा झाली सागावला आणि मग मांगल्याला, तर सागावला फार जुनी इमारत होती, ती पाडून 4 कोटीचं नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मी त्यांना बांधून दिलं. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.